टॉस जिंकला तो म्हणजेच काराव संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर लगेचच काराव टीम मैदानाच्या दिशेने आपण रवाना व्हायचा आहे. तर जे काही नियम आहेत ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सामने हे 5 षटकांचे असतील. नक्कीच दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल. रनआउट आणि नक्कीच हाईटचा नो बॉल असण्यासाठी नक्कीच बिमर चेंडूसाठी आणि त्यानंतर ड्रेसिंग कंपल्सरी असेल. त्यानंतर चेसिंग कंपल्सरी. आपण मैदानाच्या आत नक्कीच ज्या तारा आहेत जर त्यांना बॉल लागला जो काय निर्णय असेल तोच अंतिम राहील. व त्यानंतर बाकीचे जे सर्व नियम आहेत ते नक्कीच असोसिएशनच्या निर्णय मात्र या स्पर्धेला लागू आहेत. व त्यानंतर 12 खेळाडू हा कंपल्सरी ड्रेसमध्ये असावा आणि 12 खेळाडूकडे कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिक वस्तू नसावी. जर का इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळली तर जी काही पेनल्टी आहे ती तुम्हाला नक्कीच लागली जाईल. ह्याची दक्षता मात्र आजच्या दिवसातील जे संघ आहेत त्या सर्व संघाने घ्यायचे आहे. तर चला काराव टीम जास्त वेळ घेऊ नका आणि लगेचच आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी खुशिवली टीमचा 12वा खेळाडू नाही आहे. तर खुशिवली टीमला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जात आहे. हे लक्षात असू द्या. जेव्हा बॅटिंगसाठी काराव टीम उतरेल पहिल्या ओव्हरनंतर आपण ह्या 2 धाब्या ॲड करणार आहोत. काराव टीम तुमचंही लक्ष असू द्या. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणपती बाप्पा समोर नतमस्तक होऊन या ठिकाणी आपल्या स्पर्धेची आपण सुरुवात करूयात. स्पर्धेचा आज पहिला दिवस. या ठिकाणी पाहिला तर आमदार चषक 2024 लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळा आयोजित मात्र ही स्पर्धा आपण पाहतात आमदार चषक. तर मिलिंद शेंडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतायत खुशिवली टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. तर मैदानाच्या आत आपण पाहतायत काराव टीम मैदानाच्या दिशेने फील्डिंग सजवत असताना टॉस जिंकल्यानंतर पाहिलं तर खरं त्यांना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने खूप चांगले फील्डिंग सजवत असताना पहिला षटक P1चा असेल आणि P1 साठी आपण फील्डिंग पाहू शकता. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. नक्कीच मिड ऑनला पण पाहता सागरला पण पाहता. त्यानंतर लॉंग ऑफला अजय टोपले
जे APL मध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ करत होते. नक्कीच खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. त्यांना पण पाहता लॉंग ऑफला व तदनंतर ज्येष्ठांच्या मागे विजय डोके आहेत. नक्कीच हे देखील एक चांगले खेळाडू, चांगले समालोचक आहेत. व तदनंतर नक्कीच मनोज कांबळे यांनाही पाहतात बॅक स्लिपला. नक्कीच खूप चांगले खेळाडू आहेत मैदानाच्या आत. आपण पाहता काराऊ टीम कडून या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल. जाऊया मैदानाच्या दिशेने, मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला देऊयात या पहिल्या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. पहिला सामना आपण पाहता कारा विरुद्ध खुशिवली आणि मैदानाच्या आत सलामीची जोडी दिलीप भगत स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फटका चांगला आहे. सागर पोहोचतायत, एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु पहिल्याच बॉल वरती सागर कडनं मिस फील्ड. सोप्या रीतीने बॉल अडवायचा होता परंतु या ठिकाणी जजमेंट चुकलं आणि त्यानंतर चांगली सुरुवात मानावी लागेल. मी तर म्हणेन खुशिवली टीम कडून या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती नशिबाची साथ मिळते आणि नशिबाचा हा पहिला चौकार. डीजे पहिल्याच बॉलवरती चौकार मिळालाय खुशिवली टीमला. चांगली सुरुवात. गुडलँड स्पॉटचा बॉल आतली कडा आणि त्यानंतर या ठिकाणी इष्टांचा वेध घेतला जातोय. प्ले डाऊन होत आहेत फलंदाज दिलीप भगत. टीमचा ट्रम्प कार्ड होता, टीमचा कॅप्टन मात्र आता स्वस्तात बाद झालाय. परतावा लागेल दुसऱ्याच बॉलवरती. डगआउट मध्ये पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना या ठिकाणी खुशिवली संघाला. दिलीप भगत बॅक टू दी पवेलियन. दिलीप भगत ज्याच्याकडनं अपेक्षा होती, नक्कीच ओपिनियन आपण घेतलं, मुलाखत घेतली दोन्ही कॅप्टनची, तेव्हा नक्कीच सांगितलं की मनोज कांबळे यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त दिलीप भगतला बाद करण्यावरती नक्कीच नियंत्रण करू. परंतु या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये, ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवरती दिलीप भगतला परतावा लागतंय पवेलियनमध्ये. मात्र इथनं पुन्हा एकदा खुशिवली टीमला नवी सुरुवात करावी लागेल. मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सँडी यांना पण पाहता. ओव्हर पिच बॉल वेगवान तेज तर्रार अवे फ्रॉम द बॉडी, परंतु पंचांचा इशारा. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. या ठिकाणी एक अवांतर धाव मिळेल खुशिवली टीमला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 धावा पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का लागलाय परंतु इथनं नवी सुरुवात करायची आहे खुशिवली संघाला. शॉट ऑफ प्लेन, व्हॉट अ शॉट. या ठिकाणी आपण पाहू शकता काय फटका खेळलाय. अगदी बॉलच्या लाईन वरती पोहोचले, त्यानंतर फ्लिक केलाय. फटका चांगला आहे. बॉल चाललाय फाईन लेगला, क्लिअर होतोय. दुसऱ्या टप्प्यावरती हा येतोय चौकार. सँडीच्या बॅटमधून पहिलाच बॉल खेळत असताना चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या धाव फलकावरती. 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांमध्ये नक्की जास्तीत जास्त धावा कशा उभारल्या जातील आता खऱ्या अर्थानं खुशिवली टीमला पाहू शकता. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय. झेलची संधी, शॉट कव्हरला खेळाडू आणि या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय. सँडीलाही परतावं लागतंय डगआउटच्या वाटेवरती. लगेचच पुनर्गमन खऱ्या अर्थानं करत असताना गोलंदाजाला पण पाहतात तो म्हणजेच राकेश खूप चांगले गोलंदाजी करतोय. नक्कीच या ठिकाणी अटॅकिंग गोलंदाजी, धावाही येतात परंतु विकेट घेतले जातात. मैदानाच्या आत खूप चांगली कामगिरी काराव टीम सध्या करते. या ठिकाणी दुसरा धक्का लागतोय 9 या धाव फलकावरती. फलंदाज सँडी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत 4थ्या क्रमांकावरती रोहित यांना पाहता. पहिल्याच ओव्हरमध्ये राकेशनं 2 गड्यांना मात्र
पवेलियन मध्ये पाठवलाय आणि इथनं अजून एक झटका लागण्याची शक्यता आणि तेच झालंय. नक्कीच रोहितलाही मैदानाच्या आत गेल्या गेल्या मोठा फटका खेळायची नक्कीच संधी होती, परंतु हा चेंडू खरं अर्थानं पाहिलं तर बॅटच्या स्टिकरमध्ये अडलला आणि त्यानंतर एक सोपा कॅच मिडॉनचा खेळाडूच्या हातात दिला आणि इथनं अजून एक धक्का लागतोय खुशिवली टीमला. धक्का क्रमांक 3 रोहित बॅक टू दी पवेलियन. सुरुवात थोडीशी अडखळत म्हणावी लागेल खुशिवली टीम कडून, कारण की नक्कीच पहिल्याच बॉलवरती नशिबाची साथ मिळाली, चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती दिलीप भगत सारखा खेळाडू बाद झाला. संघ थोडासा मी तर म्हणेन डगमगला दिलीपच्या विकेट नंतर, परंतु त्यानंतर मैदानाच्या आत सँडी गेला. पहिल्याच बॉल खेळत असताना चौकार खेचला. पुन्हा एकदा राकेशनं मात्र कमबॅक केलं विकेटनं आणि त्यानंतर विकेटचा सिलसिला सध्या तरी सुरू आहे मैदानाच्या आत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज राकेश. पहिल्याच दिवसात पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी विकेट हॅट्रिक होईल का याचं उत्तर मात्र या बॉलवरती दडलंय. स्ट्राईक वरती नवीन खेळाडू मयूर. ओव्हर पिच बॉल झेलची संधी आणि इथे यस कॅच या ठिकाणी जज केली आहे आणि इथनं पहिल्याच दिवसात पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये या ठिकाणी पहिली विकेट हॅट्रिक संपादित करतोय गोलंदाज राकेश. खूप चांगली कामगिरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये या ठिकाणी पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केले. अभिनंदन. आणि पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खुशिवली टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या तरी मी तर म्हणेन खराब सुरुवात म्हणावी लागेल खुशिवली टीमकडून, परंतु अजूनही या ठिकाणी मैदानाच्या आत धाबा जमा केल्या जातील येणाऱ्या 4 षटकांमध्ये. डीजे षटक क्रमांक 2 काराव टीम कडून. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सागर. P2चे षटक. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर आपण 3 खेळाडूंना पाहू शकता. स्क्वेअर लेगला एक खेळाडू, मिड विकेटला अजय टोपल्यांना पाहता, त्यानंतर लॉंग ऑफला एक खेळाडू. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू कट केला, फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉलला ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे, पाठलाग केला जातोय, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलंय. बॉलला उचल फेक करतील तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल डबल विजिटमध्ये 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सिंगल डबलच्या जोरावरतीही इथनं पाहिलं तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारली जाईल, कारण की खुशिवली टीमकडे एक चांगला बॉलिंग अटॅकही आहे. यॉर्कर लेंथ वेगवान तेच तर चेंडू अनप्लेडेबल या ठिकाणी यॉर्कर पाहायला मिळतोय. अगदी या चेंडूचं उत्तर नव्हतं. फलंदाज रोहनकडे या ठिकाणी हा डॉट बॉल, परंतु सलामीला आलेला भरत अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. इथे आपण बालात कट केलाय, झेलची संधी होती पॉइंटच्या खेळाडूला, परंतु इथनं पाहिलं तर झेल थोडासा कठीण, परंतु जर का कॅच झाली असती तर एक आजच्या दिवसात मी म्हणेन चांगली कॅच पकडली गेली असती, परंतु त्यानंतर झेल ड्रॉप आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 12 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते काराव टीम कडून, परंतु या ठिकाणी शॉर्ट अप लेन काय फटका खेचलाय, अगदी शपल झालेत, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय की काय, परंतु अतिशय वेगाने त्या ठिकाणी खेळाडू पण पाहता स्क्वेअर लेगला पंकज होते. चांगली फिल्डिंग पंकजच्या माध्यमातून 1च धाव फलकावरती पाहायला मिळते.
इथे हा चेंडू नक्कीच आपण पाहिला तर अवे फ्रॉम द बॉडी खेळाडू आपण पाहता स्ट्राईकवरती भरत आहेत. नक्कीच भरत यांच्या शरीरापासून दूर गोलंदाजी सध्या केली जाते, कारण की गोलंदाज आपण पाहता सागरला माहिती आहे जर का रेडरमध्ये बॉल आले तर चांगल्या धाबा बॉलवरती येऊ शकतात. ओव्हरपिच बॉल फटका हा चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, खेळाडू पोहोचेल परंतु त्यांनाही बीट करून बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषा पलीकडे आणि फलंदाज भरतच्या बॅटमधून हा चौकार. नक्कीच भरतच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. पाहता पाहता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर खुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 गडी बाद 17 धावा. 17 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, त्यानंतर सेकंड ओव्हरचा विचार केला तर याही ओव्हरमध्ये आपण पाहिला तर 8 धावा आल्यात. चांगली सुरुवात. करंट रन रेट जर पाहिलं तर 8.50च्या सरासरीनं धावा जमा केल्या जातात. जर अशाच प्रकारे धावा आल्या तर नक्कीच 40-45च्या आसपास खुशिवली संघ जाऊन पोहोचेल आणि तिथपर्यंत जरी जाऊन पोहोचला ना तरी देखील फायटिंग मैदानाच्या आत होऊ शकते. म्हणजेच खुशिवली टीमकडेही चांगली गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअरला खेळाडू आहेत उपस्थित. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची ही धाव होऊ शकते. जर का या ठिकाणी ॲक्युरेट थ्रो आला असता, इष्टरक्षक यांच्या दस्ताना जर बॉल आला असता तर नक्कीच रनआउट सुद्धा झाले असते, परंतु या ठिकाणी कॉलिंग चांगली होती. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 19 धावा. स्ट्राईकवरती आपण पाहता रोहन जो 7व्या क्रमांकावरती आलाय. मिडल ऑर्डर सध्या तरी सांभाळतोय, परंतु इथे फटका फसलाय. जेलची संधी, लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचणार शेवटच्या मुवमेंटला. कॅच ड्रॉप. नक्कीच दूरवरचं अंतर इथे गाठलं गेलं. कॅच पर्यंत पोहोचले होते खेळाडू. शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता अनिल शिंदे यांना नक्कीच अनिल दादांच्याकडे भरपूर सारा दणगा अनुभव आहे. नक्कीच पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहता व त्यानंतर अजय शिंदे यांनाही पाहता स्क्वेअरलेगला चांगले पंच आहेत. दोन्ही पंचांचं कौतुक. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता लाऊड अपील तर केली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता हेच पंचांनी दर्शवलंय आणि त्यानंतर हा डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेटने. फुलटॉस बॉल होता, वेगवान होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर इथनं हा सुद्धा डॉट. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. स्ट्राईकवरती रोहन यांना नक्कीच आपण पाहता लगातार 2 चेंडू बीट झाले, परंतु भरत यांच्याकडनं काहीतरी कानमंत्र आता दिले जातात. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज लवफुल टॉस, परंतु त्यानंतर आपण पाहता अजय टोपले यांच्याकडून, परंतु सागर पोहोचत आहे. चांगली फिल्डिंग. दोन धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 23 धावा धावफलकावरती. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर अजून 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वरती रोहन. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे. 20 पदा फटका सजवला, परंतु लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना खुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावा. तर आपण ही स्पर्धा पाहतायत लेटेस्ट स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित आमदार चषक 2024. या ठिकाणी आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही पहिली मॅच पाहायला मिळते, ती म्हणजेच काराव विरुद्ध खुशिवली या 2 संघाच्या दरम्यान. टॉस जिंकला काराव संघाने. टॉस जिंकून प्रथमतः
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि कुशिवली टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. सलामीसाठी आपण पाहिलं तर दिलीप आणि भरत आले होते. पहिल्याच बॉलवरती दिलीपच्या बॅटपासून चौकाराला, परंतु तदनंतर पहिला षटक फेकत असताना राकेश यानं नक्कीच दुसऱ्याच बॉलवरती कमबॅक केलं, विकेट घेतलंय. मी तर म्हणते म्हणजे दिलीप भगतचं. आणि तदनंतर खऱ्या अर्थानं या मॅचवरती पुन्हा एकदा पकड निर्माण करण्याचं काम मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये केलं गेलं. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 4 फलंदाजांना बाद करत असताना मात्र 9 धावा खर्च केल्या राकेशने. नक्कीच चांगली सुरुवात काराव टीमकडून. व तदनंतर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं सागर यानेही चांगली गोलंदाजी केली, मात्र विकेट मिळवला नाहीये. 8 धावा खर्च त्याने केल्या. पुन्हा सेकंड स्पेल घेऊन आला राकेश, कमी धावा खर्च केल्या. आणि आतापर्यंत पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुशिवली टीमची धावसंख्या 24. बॅटिंग करताना पण पाहता मैदानाच्या आत सलामीवीर अजूनही भरत आहेत व त्यांच्या समवेत रोहन नक्कीच एकमेकांना चांगला साथ देत आहेत. आतापर्यंत पार्टनरशिपचा विचार केला तर 15 धावसंख्येची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्टअप केली आहे. पार्टनरशिप हे भरपूर महत्त्वाचे आहे. नक्कीच खेळपट्टीवरती स्वतःला वेळ देणं महत्त्वाचं आहे. जर का मैदानाच्या आत तुम्ही थांबले तर नक्कीच धावा या येतील. आणि खऱ्या अर्थानं भरत आणि रोहन तेच करतायत. षटक क्रमांक 4 गोलंदाज अजय. यॉर्कर लेंथ ऑन साइडला खोदून काढण्याचा परंतु या ठिकाणी हा चेंडू आपण पाहिला तर अगदी सर्कल मध्ये घरंगळत राहिला. तोपर्यंत एक धाव मिळेल. हॅलो हॅलो सिंगलच्या मदतीने 25 धावा. या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन केले गेलं. टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर स्लो हा चेंडू झाला, परंतु बॅटरचा जजमेंट थोडंसं चुकीचं झालं. तदनंतर हा डॉट बॉल. टीमची टोटल 25 वरती. अजूनही उर्वरित पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, परंतु या षटकातील ही 2 चेंडू नक्कीच पूर्ण केले. येणाऱ्या नक्कीच काही चेंडूमध्ये मोठे फटके खेचावे लागतील भरत आणि रोहनला. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी गोलंदाजी सध्या चांगली होते काराव टीम कडून. येथे हा सुद्धा डॉट बॉल. नक्कीच सकाळचा सत्रात सध्या तरी सकाळचं सत्र आपल्या नावावरती करण्याचं काम केलं जाते, ते म्हणजेच काराव टीम कडून. सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात, कारण की ऑन साइडला पाहिलं तर सातत्याने फिल्डर सजवले जातात. नक्कीच एक्स्ट्रा कव्हर पासून ते स्क्वेअर लेग पूर्णपणे घेरले गेले. यॉर्कर लेन पुन्हा एकदा या ठिकाणी अजय टोपले खूप चांगली गोलंदाजी करतायत. टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि या नियंत्रण असल्यानंतर आपण पाहता धावा येत नाहीयेत. खुशीली टीमसाठी सध्या तरी डोकेदुखी. धावा येत नाहीयेत. धावांसाठी झगडावं लागतं मैदानाच्या आत. एका धावेसाठी आता मात्र मैदानाच्या आत घाम गाळावा लागेल. आतापर्यंत अजय टोपलेने चांगली गोलंदाजी केली. 4 बॉल फेकले, फक्त एकच धाव खर्च केले. लगातार 3 चेंडू बीट केलेत, ते म्हणजेच भरतला. शॉट ऑफ लेंथ हुक करण्याचा प्रयत्न, बॅटर बीट, यष्टीरक्षकही बीट, परंतु तदनंतर पुन्हा एकदा नशिबाची साथ खुशिवली टीमला. बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या पलीकडे. धावा मिळतील बाईच्या स्वरूपात. या 4 धावा. चौकार आलाय. धावा कशाही येऊ द्यात, या सध्या तरी महत्वाच्या आहेत खुशिवली टीमसाठी. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 29 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. शॉट ऑफ लेन टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिला वेग थोडासा कमी झाला आणि त्यानंतर अतिरिक्त उसली या ठिकाणी पाहिलं तर बीट केले गेले भरतला.
षटक क्रमांक 14 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात कुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 29 धावा. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच जांभिवली विरुद्ध बोज. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी आला असाल तर आपण लगेचच टॉससाठी आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मध्यंतरामध्ये टॉस केलं जाईल. तर जांभिवली टीम आणि बोज आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. स्पर्धा या ठिकाणी आपण पाहता आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्या मान्यतेनुसार ही मात्र पहिली स्पर्धा असेल आणि तदनंतर आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली ती म्हणजे द लिटल स्टार क्रिकेट संघ धारोळा या संघाने स्पर्धा पाहतात आमदार चषक 2024. खूप चांगली या ठिकाणी स्पर्धा. पहिला दिवस अगदी खेळपट्टीपासून ते व्यासपीठ लाजवाब सजवलंय. मैदानाच्या आत षटक क्रमांक 5 पहिलाच बॉल बॅटची कट मात्र घेऊन बॉल चाललाय पहिल्या स्लिपला बीट करून पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला धावा येत आहेत मैदानाच्या आत. कुशिवली टीम साठी नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळते आणि तदनंतर अजून एक चौकार मैदानाच्या आत कुशिवली टीमच्या बाजूने. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 33. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने फिरणारा हा चेंडू मैदानाच्या आता आपण पाहतायत एक अजून एक अवांतर धाव मिळेल ती म्हणजेच कुशिवली टीमला 34 धावा धाव फलकावरती. गोलंदाज प्रकाश ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्यांना आज मात्र शेवटचा षटक दिलंय. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट त्यानंतर गिरकी घेणारा हा चेंडू फलंदाज रोहनला बीट करत असताना अगदी या ठिकाणी सातत्याने आपण पाहता चारही गोलंदाजाने मैदानाच्या आत आपण पाहिलं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. चांगली कामगिरी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. अगदी या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 2 वाईट बॉल आलेले आहेत. 35 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला फ्लिक केलाय. व्हॉट अ शॉट. या ठिकाणी आजच्या दिवसातील हा पहिला दमदार हिट. बॉल चाललाय सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड. कॅमेरामॅन त्या ठिकाणी आपण पाहता नक्कीच रोशन आहेत त्यांना सलामी देत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट षटकार. रोहन जो या आधी चेंडू बीट होत होता परंतु त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी उंचावून जाणारा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली 41. 41 धावा. यॉर्कर ऑन साइडला नक्कीच खोदून काढलाय. ड्राईव्ह केलं ऑन साइडला पण पाहता सागर पोहोचतात परंतु 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी होईल का परंतु परतावा लागेल. या ठिकाणी रोहनला मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. डीजे
लाजवाब बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार. या ओव्हरचा हा अजून एक दमदार स्ट्रोक, अजून एक षटकार. फुल फुलेला रे फुलेला रे पोरीनी मालेला ना ते फुल फुलेला रे पोरीनी मालेला. नक्कीच आत आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या, परंतु आता धावा यायला सुरुवात झाली. शेवटचा षटक ज्याला हाणामारीचे षटक म्हटले जातं आणि खऱ्या अर्थाने या षटकात धावा येत आहेत. नक्कीच पहिल्याच बॉलवरती चौकार आला, परंतु तदनंतर व्हाईट आला, डॉट आला, पुन्हा एकदा व्हाईट आणि तदनंतर षटकार, 2 धावा आणि याही बॉलवरती षटकार. या ओव्हरमध्ये धावा जाणे धावा येत आहेत. यॉर्कर लेन ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू पॅडवरती अडलतो. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी नक्कीच यस पंचांचा इशारा, फलंदाज बाद होईल. एक धाव कंप्लीट आहे. षटक क्रमांक 5 संपलंय. पहिल्या सत्र या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना खुशिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 नक्कीच 50 धावा कंप्लीट झाल्यात. या ठिकाणी 50 धावा बनवल्या गेल्या आणि 51 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय काराव टीम समोर. तर नेक्स्ट मॅच, चला दोन्ही टीमचे कॅप्टन जांभिवली टीम आणि भोज आपण टॉस साठी यायचं आहे लगेचच. डीजे चला दोन्ही टीमचे कॅप्टन फास्ट या. मान्यवरही या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मान्य नक्कीच मान्यवरांना विनंती असेल, माननीय श्री हरिदादा जाधव यांना विनंती असेल, जे उपसरपंच आहेत सागावचे, यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करायचा आहे. तर कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. रोशन म्हात्रे, रोशन म्हात्रे आपण कॅमेरामॅन टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत त्या ठिकाणी. जांभिवली ठाकूरपाडा बी विरुद्ध भोज, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस स्पिन करायचा आहे. तर कॉल करतील जांभिवली ठाकूरपाडा टीम. छापाचा कॉल आणि छापा झालेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे.
तर टॉस जिंकलाय जांभिवली टीम. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करायचं आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. तर 5 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहता समोरचा संघ भोज आहे. भोज टीम समोर खेळत असताना त्यांना तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 पर्यंत. 50 पर्यंत धावसंख्या नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करा. परंतु समोरच्या टीमला थांबवण्यासाठी तुमच्याकडे कोणते गोलंदाज आहेत? आहे प्रकाश चौधरी असेल, स्वतः मी, बाला वाघ, चंदू वाघ. नक्कीच गोलंदाज तर आहेत. नक्कीच चांगली फाईट मैदानाच्या आत पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण स्पर्धा खेळण्यासाठी आलात. या ठिकाणी आल्यानंतर मात्र कसं वाटतं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन? चांगलं वाटतं. नक्कीच अभिनंदन. तर या ठिकाणी जाऊयात भोज टीमच्या कॅप्टनकडे. टॉस जर जिंकलाच आपला निर्णय काय असतं? फिल्डिंग. फिल्डिंग. परंतु आता मनाविरुद्ध झालंय, बॅटिंग करायचं आहे. बॅटिंग करत असताना जांभिवली टीम विरुद्ध किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न कराल? 40-50. 40-50 धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करा. परंतु स्वतःच्या टीमकडून कोणत्या खेळाडूंकडून तुम्हाला अपेक्षा असेल? आहे शिरपत कडाळ आहे, भरत आहे, सुनील आहे. नक्कीच फलंदाज चांगले आहेत. समोरची टीम आपण पाहता जांभिवली टीम. नक्कीच लढत चांगली होईल. परंतु या स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूपच चांगलं आहे. नक्कीच थँक्यू. तर दोन्ही टीम्स तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. टॉस जिंकलाय जांभिवली टीमने आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजेच भोज टीमला. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला षटक खुशिवली टीम कडून. गोलंदाज दिलीप भगत. स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच फलंदाज राकेश. पहिलाच बॉल फटका फसलाय. झेलची संधी झेल होईल का? परंतु यस या ठिकाणी कॅच नक्कीच कंप्लीट केली. जजमेंट चांगलं. पहिल्याच बॉल वरती राकेशला दाखवलाय पवेलियनचा रास्ता. आणि जर का या ठिकाणी मैदानाच्या आत दिलीप भगतनं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मनोज उघडे जे बोनुलीचे आहेत समालोचक आहेत त्यांच्याकडनं 501 रुपयाचा नक्कीच कॅश प्राइज दिलं जाईल. ते म्हणजेच दिलीप भगतसाठी पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद राकेश बॅक टू द पवेलियन. काहीतरी नियम नक्कीच तो नक्कीच या ठिकाणी हा सुद्धा वेगवान चेंडू होता. हलक्याची अपील मैदानाच्या आत केल्या जाते परंतु पंचांचा इशारा कोणत्याही प्रकारचा नाहीये. डॉट बॉल. पहिल्या षटकात खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करत असताना सुरुवात चांगली म्हणावी लागेल गोलंदाजी करत असताना कुशिवली टीम कडून. परंतु फलंदाजी करत असताना सुरुवातीलाच थोडासा अडथळा आलाय. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे मनोज यांच्या बॅटमधून. परंतु डीप मध्ये आपण पाहता खेळाडू भरत आहे. नक्कीच चांगली फिल्डिंग चांगला थ्रो आलाय. एकच धाव मिळेल. संघाचं श्री गणेशा केलं जातंय या एका धावनं. नक्कीच आपण पाहता स्ट्राईक वरती आता अजय टोपले.
फुलटॉस बॉल झेलची संधी लॉंगॉनला खेळाडू आणि आता इथे अजून एक धक्का लागला जातोय. नक्कीच अजयला खेळा अर्धाना डिफेन्स करायचा होता परंतु फुलटॉस बॉल होता बॅटच्या मिडलवरती झाला होता आणि हलक्यासा मी तर म्हणे सोपासा कॅच दिलाय तो म्हणजे मिडॉनच्या खेळाडूच्या हातात. अजून एक धक्का लागतोय काराव टीमला. अजयला परतावं लागेल डगआउट मध्ये. अजून एक धक्का टीम कारावला फलंदाज बाद डीजे. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलंय. फुल टॉस बॉल पायावरती चेंडू होता. अगदी डिफेन्स करायचा प्रयत्न अजयचा राहिला परंतु त्यानंतर अगदी सोपा असा कॅच मिडॉनच्या खेळाडूला दिले. त्या सर्कल मध्ये खूप चांगला कॅच पकडला गेलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आत चौथ्या क्रमांकावरती प्रथमेशला पाहताय. फुल टॉस बॉल चुकीची लाईन आणि लेंथ. आता मात्र या ठिकाणी या बॉल वरती चांगल्या धावा मिळतील. प्रथमेश नाव मोठे आहे मैदानाच्या आत. इनिंग ही मोठी खेळावी लागेल. त्याच्या बॅट मधनं आलाय चौकार. अगदी या ठिकाणी नक्कीच पाहिलं तर चौकार आल्यानंतर एक चांगला फटका डिफेन्सिव्ह शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे प्रथमेशनं. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी काराव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 धावा. काराव टीम ज्या पेनल्टीच्या धावा होत्या त्या आम्ही आता ऍड करतोय 6+2 अशा करून टोटल 8 धावा धावफलकावरती लावण्यात येत आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर काराव टीम ज्यांना 51 धावा बनवायच्या आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा 2 गडी बाद झालेत. अशाच प्रकारची काही सुरुवात खुशिवली टीमकडूनही झाली होती. फुल टॉस बॉल या ठिकाणी पाहता ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतायत सँडी. इथनं पण पाहिलं तर या बॉल वरती 1 धाव खर्च केली जाते. सिंगलच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती. अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रात पहिल्याच ओव्हरमध्ये काराव टीम गोलंदाजी करत होती तेव्हा असंच काही चित्र पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल चुकीची लाईन आणि लेंथ. बॉलला फेकून दिला ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जाईल 1 टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. चौकार खिचलाय मैदानाच्या आत. मनोज यांच्या बॅट मधून शॉट प्लेन हुक केलाय. फटका चांगलाय. आउटफील्ड फास्ट आहे. मैदानाच्या आत प्रयत्न केले जातात खेळाडूकडनं बॉल अडवण्यासाठी परंतु या ठिकाणी वेगवान चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जातोय. अजून एक
लगातारचा हा दुसरा खणखणीत आणि दमदार चौकार. जे नक्कीच या ठिकाणी स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग मात्र पाहायला मिळतात. नक्कीच खऱ्या अर्थाने हे क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग आहेत. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार व्यक्त. आणि जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऑनलाईन ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती पाहतायत ऐकतायत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांचं आपलं वेलकम, सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सातत्यानं आजच्या दिवसातील मॅचेसचा तुम्ही आनंद घेतायत, मनपूर्वक तुमचा आभार. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, जेलची संधी, परंतु या ठिकाणी सोपी कॅच होती, ड्रॉप झाली गेली मैदानाच्या आत. मनोज कांबळे यांच्या बॅटमध्ये 2 चौकार आले होते, परंतु त्या खेळाडूला आता बाद करण्याची संधी चालून आली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल ड्रॉप, परंतु 1 धाव मिळेल, ती म्हणजेच काराव टीमला. सिंगलच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती. अगदी 5 षटकांचा हा सामना, 5 षटकांमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. आणि ज्या प्रकारे रिक्वायर्ड रन रेट आहे 10.25, अगदी त्याच प्रकारे मात्र बॅटिंग केली जाते. प्रति ओव्हरचा टार्गेट खऱ्या अर्थानं कंप्लीट केला जातोय काराव टीम कडून. कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या तरी खेळलं जात आहे सिद्धिविनायक काराव टीम कडून. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लंगॉनला खेळाडू आहेत भरत, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी एकच धाव. शांतमय क्रिकेट पाहायला मिळतोय काराव टीम कडून. पुन्हा एकदा या ठिकाणी 1 धाव मिळाली. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा. टीम कारावच्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता समीकरण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. येणाऱ्या 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. मग अशीच मी सांगितलं की ज्या रिक्वायर्ड रन रेटने धावा पाहिजेत खऱ्या अर्थानं त्याच रिक्वायर्ड रन रेटनं बॅटिंग केली जाते काराव टीम कडून. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त 6 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये P2 मध्ये सँडी गोलंदाजी करत असताना त्याच्या विरोधात 2 चौकार आले, सिंगल डबलही आले आणि अशा रीतीने तब्बल 11 धावा खर्च केल्यात. आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करत असताना तब्बल 19 धावा. आता समीकरण उर्वरित पाहू शकता. 18 चेंडू 32 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहतायत तो म्हणजे 4थ्या क्रमांकावरती आलेला प्रथमेश आणि त्यांच्या समवेत मनोज. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आत केली जाते. खऱ्या अर्थानं जेव्हा विकेटवरती विकेट येतात ना तेव्हा पार्टनरशिपला महत्त्व दिलं जातं आणि खऱ्या अर्थानं ती पार्टनरशिप अपेक्षित होती काराव टीमला. ती पार्टनरशिपला खऱ्या अर्थानं पुढे नेऊन जात आहेत ते म्हणजेच मनोज आणि प्रथमेश. नेक्स्ट मॅच जांभिवली ठाकूरपाडा बी विरुद्ध भोज. खूप चांगली मॅच ही देखील पाहायला मिळेल. स्पर्धेचा आज पहिला दिवस. आज धमाकेदार मॅचेस तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. मागच्याच आठवड्यात याच मैदानावरती आपण APL पर्व 3रे पाहिले, आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ, मात्र ही स्पर्धा पाहिली आणि याच मैदानावरती मात्र पुन्हा एकदा ही स्पर्धा. खऱ्या अर्थाने खूप चांगले हे मैदान. गुडलेन स्पॉट, झेलची संधी, खेळाडू उपस्थित होते पॉइंटला. अगदी त्यांना बीट करत असताना बॉल चालला सरळ डीप मध्ये, परंतु खेळाडू आहेत. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा मिळतील त्या म्हणजे काराव टीमला. 2च्या मदतीने टीमची टोटल 21 धावा धावफलकावरती. सिंगल डबलला खरं आता रोखायचं असेल ना तर कुशली टीम मैदानाच्या आत चांगली फिल्डिंग करावी लागेल, कॅचेस पकडावे लागतील. कारण की कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा नक्कीच मॅच ही तुम्ही जिंकू शकता. पुन्हा एकदा दिलीप भगत बॉलिंग ट्रॅक वरती. दिलीपसाठी पारितोषिक आहे. यॉर्कर लेन खोदून काढलाय, फटका फसलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहेत, चूक होणार नाहीये या ठिकाणी. खूप चांगला कॅच पकडला गेलाय आणि इथनं झोन एक धक्का लागतोय तो म्हणजेच काराव टीमला परतावं लागेल. प्रथमेशला मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का.
थँक्यू डिझाई. आतापर्यंत काराव टीमच्या 3 खेळाडू बाद झाले आणि 3ही खेळाडू गोलंदाज दिलीप भगतने बाद केलेत. म्हणजे चांगली गोलंदाजी दिलीप सध्या तरी करतोय. आपल्या टीमसाठी फुलटॉस बॉल होता मैदानाच्या आत. आपण पाहतायत दिनेश साठी, परंतु फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मॅच खुशिवली टीम आपल्या बाजूने नेऊ शकते. अगदी खुशिवली टीमला आपण पाहू शकता मैदानाच्या आत मलंगड विभागातनं हा संघ बिलॉंग करतो. नक्कीच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ अंतर्गत मात्र हा संघाला आपण पाहता. यॉर्कर लेन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो म्हणजेच दिनेशनं. आपण पाहतायत फाईन लेग मध्ये चेंडू चाललाय. खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. टीमची टोटल मात्र या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 22 धाबा. या ओव्हरमध्ये कुठेतरी आता धाबा रोखल्या गेल्यात. त्याचं कारण दिलीप भगत तो सातत्याने वेगवान गोलंदाजी करतोय. आपल्याकडे असलेला वेग आणि अगदी नियंत्रित टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. गुडलेन स्पॉटचा चेंडू ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न मनोजांचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. खूप चांगली या ठिकाणी ही मॅच पाहायला मिळते. सायलेंट क्रिकेट, शांतमय क्रिकेट या दोन संघांच्या माध्यमातून. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, परंतु या ठिकाणी यष्टिरक्षकाचं कौतुक. व्हॉट अ कॅच. स्वतःला झोकून दिली या बॉलवरती आणि तदनंतर कॅच कंप्लीट केली गेली आणि अजून एक विकेट संपादित करतोय, तो म्हणजेच गोलंदाज दिलीप भगत. मैदानाच्या आत षटक क्रमांक 3 संपले. ड्रिंक्स ब्रेक होतोय, तर 12 खेळाडू जायचा आहे मैदानाच्या आत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर काराव संघाची थँक्यू डीजे. आता मैदानाच्या आत खऱ्या अर्थानं मॅचला मजा येईल, कारण की सामना जबल नक्कीच अर्ध्यापेक्षा समाप्त झाला, परंतु आता अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 29 बनवायचे आहेत. असं वाटलं होतं की काराव टीम या मॅचला खऱ्या अर्थानं आपल्या बाजूने सहजासहजी करेल, परंतु सुरुवात थोडीशी खराब झाली बॅटिंग करत असताना. अगदी त्याचं कारण दिलीप भगत होता आणि दिलीप भगतने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, अगदी 2 षटक फेकले गेले मैदानाच्या आत दिलीपने आणि 2 षटकांमध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी केली. 9 धाबा खर्च करत असताना 4 गड्यांना मात्र बाद केलं. एका हाती किल्ला मात्र लढवतोय दिलीप भगत. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती भरत. 12 चेंडू 29 ची गरज. स्ट्राईक वरती खेळाडू आपण पाहतायत दिनेश आहे. दिनेश वरती आशा आहे की हा सामना आपल्या बाजूने जिंकू शकतो. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता मात्र 12 चेंडू मध्ये 29 करायचे आहेत काराव टीमला. गुडलाईन स्पॉट, फटका फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू पोहोचतायत अगदी मैदानाच्या आत. 100% योगदान काय असतं ते पाहायला मिळतोय खुशिवली टीम कडून. इथनं अजून एक पाहिलं तर या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2 धाबा संख्येच्या मदतीने संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचते 24 धाबा. प्रत्येक बॉलवरती गणित बदलणं जाणार काराव टीम साठी.
प्रत्येक मोठा फटका सामना काराव टीमच्या बाजूने जाऊ शकतो आणि प्रत्येक डॉट बॉल मात्र खुशिवली टीम मॅच वरती पकड निर्माण करू शकते. मॅच रोमांचक सामना पाहायला मिळतोय. पहिलेच मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, रेडार मध्ये हा चेंडू होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जर का बॅट अँड बॉलचा संपर्क झाला असता तर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. अगदी डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या सांगतेनंतर टीमची टोटल 24 धावा पाहायला मिळते. 51 धावांचे टार्गेट अगदी शुभ अंक म्हटलं जातं, परंतु शुभ अंक मी तर म्हणेन काराव टीम साठी अशुभ ठरतो की काय. इथे पुन्हा एकदा पाहता एफर्ट खूप चांगले आहेत. बॉलला अडवलं गेलं. अगदी या ठिकाणी पुन्हा 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा मिळतील ते म्हणजेच काराव टीमला 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 26 धावा. अर्धा रस्ता पार करायचा आहे. अगदी अर्धा रस्ता पार केलाय, परंतु आता उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत भरत करतोय आपल्या टीम साठी. इथनं अजून एक डॉट बॉल आलाय. अगदी सलामीची जोडी आपण पाहिली तर राकेश आणि अजय होते. स्वस्तात बाद झाले दोघांनाही, मात्र बोपला फोडता आला नाहीये. नक्कीच गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते खुशिवली टीमला आणि या अवांतरच्या स्वरूपात 27 धावा धावफलकावरती. अजूनही उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये जर का एखादा मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच मात्र पलटू शकते. ती म्हणजे काराव टीम साठी एखादा मोठा फटका कॉन्फिडन्स निर्माण करून जाईल काराव टीमच्या डगआउट मध्ये. गुडलँड स्पॉट, परंतु या ठिकाणी बॅटची कडा आणि इथं अजून एक धक्का लागतोय टीम कारावचा. मात्र फलंदाज आपण पाहतायत दिनेशला परतावा लागेल पवेलियनच्या वाटेवरती. फलंदाज बाद डीजे. नक्कीच आमदार साहेबांचं या ठिकाणी नक्कीच हे संगीत आपण पाहिलं. नक्कीच माननीय श्री किशोरजी कथोरे साहेबांचे हे संगीत नक्कीच 5व्यांदा आमदारकी पदीवरती त्यांना निवडून दिले गेलं. यॉर्कर लेन खोदून काढला, ऑनसेटला फटका चांगला आहे. मैदानाच्या आत विजय डोक्यानं आपण पाहता एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता. इथनं परतावं लागेल ते म्हणजेच विजय डोक्यांना. नक्कीच आता इथनं सामना थोडासा कठीण झालाय, तो म्हणजेच काराव टीम साठी शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आणि 1 विकेटही आलाय. षटक क्रमांक 44 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावा. आता शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. अगदी स्ट्राईक आपल्याकडे हवी होती ती म्हणजेच फलंदाज पाहिलं तर सागरला स्ट्राईक मिळाले, परंतु या स्ट्राईकचा कितवर फायदा उचलला जाईल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षात डीजे.
येईल 6 चेंडू 23 धावा संख्येची गरज. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. याकडले नॉन साईडला खोदून काढलाय, फटका चांगला एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न अगदी या ठिकाणी डेंजर एंडला हा थ्रो केलाय, परंतु पंचांचा इशारा. फलंदाज सेफ आहे. पॉपिंग ग्रीज मध्ये पोहोचल्यानंतर हिट केलं गेलं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. समीकरण प्रत्येक बॉलवरती आम्ही तुम्हाला सांगून जाऊ, परंतु आता उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावसंख्येची गरज आहे कोशिवली टीम कडून. षटक क्रमांक 5 गोलंदाज आपण पाहता बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज मनोज आहे आणि मनोज वरती खऱ्या अर्थाने या डावाची संपूर्ण जबाबदारी आहे. पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नक्कीच सागर ज्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, स्ट्राईकचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आत घ्यावा लागेल. 5 बॉल 21 ची गरज. ओव्हर पिच बॉल, बॅटची कडा, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अगदी स्पष्टपणे नकार देतोय सागर. या ठिकाणी स्ट्राईक वरती थांबतोय. इथनं रनआउटची संधी आहे, परतावं लागेल प्रकाशला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. चार बॉल 21 ची गरज. इथे हा चेंडू फाईन लेगला खेळला, एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, बॉलही अडवला गेलाय डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा. आता पूर्णपणे हा सामना मित्र म्हणेन खुशिवली टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. मॅच इझी होती, परंतु काराव टीम चुका कुठे झाल्या. सुरुवातीच्या फलंदाजाने खऱ्या अर्थानं नाराज केले गेले. राकेशही 0 वरती बाद झाला. अजय टोपले ज्याच्याकडनं अपेक्षा होती तोही लवकरात लवकर बाद झाला. आणि तिथनं पाहिलं तर काराव टीम पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफूट वरती पाहायला मिळाली. आणि आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 19 धावा बनवायच्या आहेत. ओव्हर पिच बॉल होता, ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आता नक्कीच एकच धाव मिळेल. सामना पूर्णपणे खुशिवली टीमच्या हातामध्ये आहे. नक्कीच मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आपण पाहता खुशिवली टीम. 2 चेंडू शिल्लक, फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली काराव टीम साठी. फुलटॉस बॉल या ठिकाणी अगदी स्टंप वरती हा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बोलता संपर्क नाहीये आणि इथनं परतावं लागेल. फलंदाज गणेशलाही. फलंदाज बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक वरती पंकज. आणि या ठिकाणी नक्कीच शेवटचा बॉल हा सुद्धा फ्लिक केलाय, परंतु एकच धाव मिळणार आहे. सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच खुशिवली संघाने अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम काराव. चुका कुठे झाल्या खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या फलंदाजाने नाराज केलं आणि त्यानंतर नक्कीच संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आणि हा सामना मात्र पराभूत व्हावा लागलाय. हार्ड लक नक्कीच काराव टीम. पुढच्या मासासाठी तुम्हाला नक्कीच बेस्ट ऑफ लक. परंतु या ठिकाणी सामना जिंकलाय खुशिवली संघाने. पहिलीच मॅच पहिलाच सामना जिंकलाय, अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम पुन्हा एकदा काराव. नेक्स्ट मॅच क्रमांक 2 पाहायला मिळणार आहे आमदार चषकामध्ये. ती म्हणजेच भोज विरुद्ध जांभिवली ठाकूर पडाबी. टॉस जिंकलाय जांभिवली